हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असाल. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर लास्ट व्हिडिओमधले राहिलेले काही प्रश्न होते जे मी आत्ता कव्हर करते आहे, कारण तो व्हिडिओ ऑलरेडी लॉंग झालेला, मला त्याला आणखी जास्त लॉंग होऊ द्यायचं नव्हतं. त्याच्यामुळे मी ते सगळे प्रश्न आत्ता कव्हर करते आहे. तर चला काही टाइमपास न करता उत्तरांना सुरुवात करूया. आणखी काही प्रश्न त्याच्यामध्ये ॲड झालेत, पण त्याचे मी नंतर कधीतरी आन्सर देईल, कारण व्हिडिओ खरंच खूप जास्त लॉंग होतो. सो चला आता काही टाइमपास न करता मी उत्तरं द्यायला सुरुवात करते. स्वतःसाठी वेळ कसा काढते? मी माझ्या कामाकामामध्येच असते. मला कधी तेवढी गरज वाटत नाही स्वतःसाठी वेळ काढण्याची. तुम्ही स्पेसिफिकली कशाबद्दल म्हणताय त्यावर ते डिपेंड करते. लाईक तुम्ही माझ्या स्किन केअरबद्दल म्हणत असाल किंवा माझ्या माझ्या ह्याच्याबद्दल म्हणत असाल, तर मी माझंच पार्लर आहे, सो त्या गोष्टी होतात. दुसरी गोष्ट, मी टाईम जर म्हणत असाल, तर मला माझ्या मी टाईममध्ये सुद्धा असं असतं की मग फक्त प्रिशू आणि मी, दॅट इज माय मी टाईम. आणि तो असतो बऱ्याचदा. सो वेळ काढण्याचं असं काही नाही, बऱ्यापैकी वेळ असतोच. डिवोर्स नंतर आयुष्य कसं बदललं हे सांगणं तर खूप कठीण आहे की आयुष्य कसं बदललं. खूप काही बदललं. कसं बदललं म्हणजे ते स्टेप बाय स्टेप नाही सांगता येत, और ते शब्दात नाहीच सांगता येत कसं बदललं. पण येस, खूप काय बदललं. लोकांचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि लोकांचा विचार करण्याचा सुद्धा दृष्टिकोन बदलतो. जी लोक आधी एक खूप छान आणि बोलतात, आपण माहेरी गेल्यानंतर ते लोक इवन बोलत सुद्धा नाहीत. कधी कधी तर असं होतं, खूप ग्रँटेड घेतल्या जातं. सो आयुष्य खूप जास्त बदललेलं आहे. रिसेंटली मी एक किस्सा सांगते तुम्हाला. मी माझ्या आईसोबत एका ठिकाणी गेलेली होती. सो मी तिथे गेल्यानंतर एक लेडीज ना, ती डिस्कशन करते छान, म्हणजे ती थांबते तिथे एरवी, नेहमीच तिथे थांबते. मी तुम्हाला एवढं एकदम डिटेल नाही सांगत, पण मी तिथे गेली, पहिल्यांदा गेली होती मी. इवन प्रिशूला आईजवळ सोडायला गेली होती. ती बाई तिथे थांबली पण नाही, ती बाई तिथून निघून गेली. ती बाई म्हणजे माझ्या आईची फ्रेंड आहे खूप आधीपासनं. आणि मला एक समजत नाही की मी जर 4 बायांमध्ये येऊन बसलेली आहे, मी कुठला कोणाचा मर्डर करून पळालेली नाहीये की तुम्हाला मी तिथे आल्यानंतर बसायलाच जमत नाही. माझा एवढा राग का मला हेच कधी-कधी समजत नाही. ती तिथे बसली पण नाही, ती तिथून निघून गेली. सो आयुष्य कसं बदललं म्हणाल ना, तर असं बदललेलं आहे आयुष्य की लोकांना एक गुन्हेगार वाटायला लागतं. आपल्याकडे बघितलं की लोकांसाठी आपण डिस्कशनचा टॉपिक होतो. सो खूप खूप काही बदललेलं आहे आणि चांगल्या चेंजेसपेक्षा ना वाईट चेंजेसच जास्त आहेत असं मी म्हणेल. येस, वाईट बदल खूप जास्त झालेला आहे. स्वतःला मोटिवेट कशी करते? मी जेव्हाही डिमोटिवेट होते त्यावेळी मी माझ्यासमोर प्रिशूला आणते. पहिलं तर माझ्या देवासोबत खूप काही बोलून घेते. जर कधी मी इमोशनल झालेली असली तर रडूनही घेते. आणि मग मी प्रिशूकडे बघते आणि एक विचार करते की मी काय स्वप्न बघितलेलं आहे तिच्यासाठी. सो नाही, डिमोटिवेट तर व्हायचं नाही. असं करून मी स्वतःला मोटिवेट करते. मला सर्वात जास्त जर मोटिवेशन कुठून मिळत असेल ना, तर ते माझ्या मुलीकडून. प्रिशूला म्हणजे मी काय सांगू आता, तिला कसं गोष्टी समजतात देव जाणे. बट यस, मला तिच्याकडूनच मोटिवेशन मिळतं. ती काय बोलत नाही किंवा ती काय करत नाही, पण तिच्याकडे बघूनच मी असं खचलेली जरी असेल तरी परत परत उठून उभं राहावं असं वाटतं मला. सो तीच माझी स्ट्रेंथ आहे. मला तिच्याकडूनच मोटिवेशन मिळतं. तुला सपोर्ट सिस्टीम म्हणून कोण कोण आहे तुझ्यासोबत? माझी पूर्ण फॅमिली, माझे काही रिलेटिव्स, जे ज्यांनी माझ्या डिसिजनचा रिस्पेक्ट केला. सो येस, माझी फॅमिली, माझे काही रिलेटिव्स आहेत. तू स्वतःसाठी मी टाईम कसा निभवतेस? याचं सुद्धा आन्सर दिलेला आहे मी, की माझा मी टाईम म्हणजे फक्त प्रिशू आणि मी. दॅट्स माय मी टाईम. सिंगल मदर म्हणून सगळं सांभाळताना सर्वात मोठी भीती कोणती वाटते? भीती म्हणजे मी कुठे कमी तर नाही पडणार ना, या गोष्टीची मेजर मला भीती असते. जसं मी आधी सुद्धा सांगितलं, मला चांगली आई व्हायचं आहे. सो तीच भीती असते की मी कुठेतरी कमी तर नाही पडेल ना. कमी पडतात सर्वच जण, पण येस, तीच भीती असते, बाकी काही नाही. व्हॉट कीप्स यू मोटिवेटेड एव्हरी डे? प्रिशू, मी जे आधीच सांगितलेलं आहे. लोक काय म्हणतील या गोष्टीचा खूप रिझल्ट झाला का तुझ्यावर? नाही. काय म्हणतील म्हणून हा डिसिजन घ्यायचा हे कधीच नाही झालं. काय म्हणत असेल, काय म्हणतात आहे, या गोष्टीचं सुरू सुरू असते समजा नेहमीच. पण ज्यावेळी मी तो डिसिजन घेतला त्यावेळेस मी हा विचार कधीच नाही केला की लोक काय म्हणतील जर मी डिवोर्सचा डिसिजन घेतला तर.
हा विचार माझ्या डोक्यात कधीच नाही आला. मुळात मी लोकांचा विचार करून तो डिसिजन नाही घेतला. सो येस, मी खूप खुश आहे माझ्या डिसिजनसाठी. मी लोकांचा विचार त्यावेळी नाही केला. पण करंट फेजमध्ये नंतर प्रत्येक दिवसाला असं झालंय की अ, येतात ना गोष्टी कानावर लोकांच्या. कधी-कधी आपल्या समोर आहे. मला बघून काही-काही लेडीज माझ्याबद्दल बोलतात, ओळखायला येतात ना गोष्टी. सो त्याचा इफेक्ट होतो माझ्यावर. उत्तर देते असं नाही, कधी-कधी देते मी माझ्या ब्लॉग्समधून उत्तर. पण डायरेक्टली त्यांना देत नाही. कारण आपण तोंड बंद नाही करू शकत बोलणाऱ्यांचे. चांगलं असू देत की वाईट असू देत. त्याच्यामुळे तेव्हा डिसिजन घ्यायच्या आधी इफेक्ट झाला नाही, पण बाकी इफेक्ट सुरूच आहे. तुझ्या मुलीला सर्वात जास्त काय शिकवायचं आहे? तिला मला सर्वात जास्त ही गोष्ट शिकवायची आहे, की जर आपल्यावर अत्याचार होतोय, तर जागच्या जागी त्याचं उत्तर दिलं पाहिजे. मग ते काहीही असो, कुणी चिडवत असो, लगेच उत्तर दे नाही पटतंय तर. कुणी कुणी चुकीचं बोलतंय तर लगेच उत्तर दे नाही पटतंय तर. या गोष्टींपासनं सुद्धा. कारण काय होतं, आपण जगाचा विचार करून, परिवाराचा विचार करून गोष्टी सहन करत जातो. काहीही असू देत मग ते. खेळताना एखादं मुलगा-मुलगी सारखं मारतंय, ते कसं ना टपली देण्याची सवय असते ते म्हणू देत किंवा काहीही खेळू देत नाही व्यवस्थित, काहीही असू देत. ज्या गोष्टी वाटतंय ना चुकीच्या आहेत किंवा आपल्याला नाही आवडत आहे, त्या गोष्टीचा तिरस्कार म्हणजे त्या गोष्टीला काय म्हणतो आपण, विरोध करता आला पाहिजे. ते मला पहिलं तिला शिकवायचं आहे. आणि ही गोष्ट शिकवायची आहे, की तू हा विचार करू नको, मी मुलगी आहे, मी असंच केलं पाहिजे, मी तसंच केलं पाहिजे, अजिबात नाही. ती एक गोष्ट मला शिकवायची आहे. म्हणजे मुलगी आहे तर सहनच केलं पाहिजे, ही गोष्ट चुकीची आहे. सो मला ते एक तिला शिकवायचं आहे. व्हॉट वॉज युअर बिगेस्ट फिअर बिफोर स्टार्टिंग लाईफ अगेन? ते सुद्धा सांगितलेलं आहे मी, की मी कुठेतरी कमी पडेल किंवा मी हा डिसिजन घेतला तर मला हे तर पक्कं होतं, की मी कंटेंट क्रिएशनचा असू देत की बिझनेसचा असू देत, हा डिसिजन मला कायम पश्चाताप करण्याची वेळ आणेल असं नाहीये. जेव्हा मी हा डिसिजन घेतला ना, हेच माझं खरं तर नवीन लाईफ होतं. लाईफ स्टार्ट करणं हेच होतं माझं. तर हा डिसिजन घेतला तेव्हा मला कधी पश्चाताप करण्याची वेळ येईल असं माझं नव्हतं. जे बिझनेसचे अपडाऊन्स असतात, बिझनेसला वर येण्याला वेळ लागतो किंवा कंटेंट क्रिएशनमध्ये ग्रोथ व्हायला वेळ लागतो, तेव्हाचं ठीक आहे ते. पण हे माझं डिसिजन चुकीचं आहे असं नव्हतं माझं. सो फिअर असं फक्त हेच होतं, की या गोष्टींमध्ये जास्त वेळ नाही गेला पाहिजे. माझं हे होतं, की प्रिशूला स्कूलमध्ये टाकायच्या आधीपर्यंत तरी या दोन्ही गोष्टी वर्क झाल्या पाहिजे असं. पण होत आहे त्या गोष्टी हळू आता. सिंगल मदर म्हणून लोकांच्या कोणत्या गोष्टी जास्त चुकतात? हे जेव्हा ही गोष्ट रिअलाईज करून दिल्या जाते, की तू कशी वाईट आई आहे, तेव्हा ती गोष्ट जास्त चुकते. हाऊ डू यू हँडल निगेटिव्ह कमेंट्स ऑर जजमेंट्स? जजमेंट्स कसं हँडल करते, सो मी त्या लोकांना उत्तरं देत नाही. राहिला प्रश्न निगेटिव्ह कमेंट्सचा, तर ते माझ्या ह्याच्यावर खूप कमी असतं. सो आय एम ग्लॅड टचवूड की निगेटिव्ह कमेंट्स राहत नाही मला आणि कधी राहिलंही नाही पाहिजे. पण मी कसं हँडल करेल, तर मी डायरेक्ट ब्लॉक करेल. याच्या आधी असं झालेलं आहे 1-2 वेळा. माझ्या आयुष्यातला सर्वात कठीण काळ कोणता होता? ज्यावेळी मी माझ्या घरी काहीच सांगितलेलं नव्हतं. माझी मुलगी झाल्यानंतर ज्यावेळी माझ्यासमोर गोष्टी आल्या, तेव्हापासनं तर माझ्या घरी सांगण्यापर्यंतचा काळ माझ्यासाठी खूप कठीण होता. कारण हे तर पक्कं होतं, की मी माझ्या घरी सांगितलं जरी तरी सर्व हेच म्हणणार आहे, सर्वांनाच त्रास होत असतो. त्रास सहन करायचा आणि तू परत जा पुण्याला. सो तेच एक फेज माझ्यासाठी खूप कठीण होती, की मी कसं सांगू घरी, की मला नाही जायचंय किंवा मी कसं सांगू, की गोष्टी वर्क होणार नाहीयेत. सो ते एक माझ्यासाठी खूप कठीण होतं. व्हॉट आर युअर फ्युचर प्लॅन्स फॉर यू अँड युअर चाइल्ड? याचं उत्तर मला नाही द्यायचं आहे. मी स्किप करणार आहे नक्कीच. मला आधीसुद्धा विचारलं स्किप करणार आहेस का? सो येस, स्किप करणार आहे. या गोष्टी मला सोशली डिस्कस करायच्या नाही आहेत. आई-बाबा दोन्ही भूमिका एकटीने निभवताना जमतं कसं? हे सुद्धा मी आधीच सांगितलेलं आहे. मी त्यावेळी म्हणेल, की मी दोन्ही भूमिका निभावते आहे, ज्यावेळेस मी एक प्रॉपर कमवेल आणि मी तिच्या सगळ्या गोष्टी एकटी मॅनेज करेल. तोपर्यंत मी म्हणू शकत नाही, की मी दोन्ही भूमिका निभावते. प्रिशूसाठी तिचे आई-वडील म्हणजे माझे आई-वडीलच आहे. मी सध्या तरी तिच्यासाठी काहीच करत नाही. फक्त एक काय म्हणतात त्याला, एक फिजिकल बॉडी आहे फक्त मी एक, की जी तिची आई आहे. बाकी मी तिच्यासाठी सध्या काहीच करत नाही. सो नाही. तू प्रिशूला शॉपमध्ये आणत असते का? नाही, मी प्रिशूला शॉपमध्ये नाही आणत. प्रिशू घरीच असते. तिला कारण इथे आणल्यानंतर ती मला काहीच काम करू देत नाही. हाऊ डू यू हँडल बॅड डेज ॲज अ सिंगल मदर? मी माझ्या परिवाराचा मला
खूप जास्त पाठिंबा होता सर्व गोष्टीत. पाठिंबा म्हटल्यापेक्षा खूप जास्त सपोर्ट होता की ते आहेत ऑलवेज. सो असं करून मला हील व्हायला खूप जास्त मदत झाली. बाकी मी हील पूर्णपणे झाली नाही तो भाग वेगळा, बट येस त्याच्यामुळे मला हील व्हायला खूप जास्त मदत झाली. विदर्भातलं ऊन खूप जास्त आहे. येस, विदर्भातलं ऊन खूप जास्त आहे आणि त्याच्यासाठीच ना मी वरून फॅन सुरू असताना सुद्धा इथे हँड फॅन घेऊन बसलेली आहे. कारण सिरियसली विदर्भातलं ऊन खूप जास्त आहे आणि स्पेशली अकोला अमरावती दोन्हीही 1 नंबरवर आहे, 1-2 नंबरवर. कारण खरंच इथलं ऊन खूप जास्त डेंजर आहे. कधी असं वाटलं का की सगळं सोडून द्यावं? येस, खूप वेळा. पण प्रत्येक वेळी उत्तर नाहीच होतं. एक क्षणासाठी विचार येतो मनात, बट त्याचा आन्सर प्रत्येक वेळी हे असतं की प्रिशू आणि मी तिची आई आहे, तिला माझी गरज आहे. आणि दुसरं मी स्वतःला हे म्हणते की तिला माझी गरज असू देत की नसू देत, पण मला तिला एकटं सोडायचं नाहीये. सो सोडून जावंसं वाटतं, बट नाही सोडणार कधीच. डू यू एव्हर फील लोनली? येस, खूप वेळा. तुझं रुटीन काय असतं? माझं रुटीन मी आधी व्हिडिओजमध्ये खूप वेळा शेअर केलेलं आहे, सो तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ नक्कीच बघा. लोक काय म्हणतील याची कधी भीती वाटली आहे का? नाही. तुमचं सेल्फ केअर रुटीन काय आहे? रिगार्डिंग व्हॉट? तुम्ही जर माझं मेंटल केअरबद्दल म्हणत असाल तर ऑब्वियसली आधी सुद्धा सांगितलेलं आहे. मी देवासोबत बोलत राहते सारखी. मी प्रिशूसोबत बोलत राहते सारखी. सो तेच आहे माझं मेंटल केअरसाठी तरी. आणि बाकी जर तुम्ही स्किन केअरसाठी वगैरे जर म्हणत असाल ना तर मी याच्या आधी व्हिडिओज शेअर केलेले आहे स्किन केअरशी रिलेटेड वगैरे. सो येस ते. आर्थिक बाबतीत सुरुवातीला काय अडचणी आल्या? मी आधीच सांगितलं की मी दॅट मच कमवत नाही. सो या प्रश्नाचं उत्तर मी नाही देऊ शकत. अडचणी अजूनही सुरूच आहेत. तुम्हाला आजचा स्वतःमध्ये सर्वात जास्त काय आवडतं? मला जर आज म्हणाल स्वतःमध्ये काय आवडतं सर्वात जास्त, तर मला स्वतःमध्ये आज हे आवडतं की मी काहीतरी करण्याची हिंमत ठेवती आहे. म्हणजे घरात बसून राहिल्यापेक्षा मला वाटतंय की काहीतरी केलं पाहिजे आणि तेच मला माझ्यातलं आवडत आहे. बस बाकी तर काही नाही. क्वेश्चन स्किप कराल का? हो, स्किप करण्यासारखा प्रश्न असेल तर नक्की स्किप करेल आणि जर स्किप करण्यासारखा नसेल तर ऑब्व्हियसली आन्सर करेल. तुम्ही तुमचा प्रश्न तर विचारा. अफोर्डेबलमध्ये मेकअपसाठी बेस्ट प्रोडक्ट सांग. अफोर्डेबलमध्ये मेकअपसाठी बेस्ट प्रोडक्ट मी ह्याच्या आधी सुद्धा शेअर केलेले आहे. सो तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते किंवा माझ्या चॅनलला तुम्ही सर्च करा, तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल. प्रिशू किती वर्षाची आहे? प्रिशू 21 महिन्यांची आहे. ती लवकरच 2 वर्षाची कंप्लीट होईल. तुमच्या आईबाबांची रिएक्शन कशी होती तुमच्या निर्णयावर? सो त्यांचे रिएक्शन माझ्या आईचं तर हे होतं की डायरेक्टली हा डिसिजन कसा तू घेऊ शकतेस काइंड ऑफ थिंग. तिला असं वाटत होतं की नाही आम्ही म्हणजे सोबतच राहिलो पाहिजे वगैरे. पण माझ्या बाबांचं असं होतं की तुला जर असं काहीतरी वाटत आहे तर त्याच्या मागे काहीतरी रिझन असेल. विनाकारण तर तू हा डिसिजन घेशील नाही, अशा टाईपमध्ये. माझ्या भावाचं हे होतं की तो हँग झाला होता पूर्ण त्याला जेव्हा सांगितलं तेव्हा, आणि तो काहीच बोलला नाही. तो घराबाहेर निघून गेला. माझ्या बहिणीचं हे होतं की ती सुद्धा शॉकमध्ये होती की तू तर खूप चांगलं सांगत होती. तिला विश्वास ठेवणं काही क्षणासाठी खूप अवघड गेलं. बट माझ्या आईबाबांची स्पेशली म्हणाल तर माझ्या बाबांचं असं होतं की तू काहीतरी करते आहे, त्याच्यामागे काहीतरी रिझन असेल. चांगलं असू देत, वाईट असू देत, काहीतरी कारण असेलच एवढ्या मोठ्या गोष्टीच्या मागे. कारण जर तू एवढे दिवस सहन केलेला आहे तरी तो डिसिजन घेतला नाही, तर मग काहीतरी कारण असेल असं होतं. आईचं हे होतं की वर्क झाल्या पाहिजे गोष्टी. बाकी असं काही नाही रिॲक्शन. जेव्हा तिच्या पुढे पण रिॲलिटी आली त्यावेळेस तिचं हे होतं की तू बरं झालं डिसिजन घेतला. सो झालेत फायनली उत्तरं देऊन. खूप काही प्रश्न होते. बापरे! तुमच्या डोक्यात एवढे प्रश्न येतातच कुठून मला हेच कळत नाही. तरी मी सोशली एवढी जास्त ॲक्टिव्ह नाही आहे तरीसुद्धा. बाकी बरेचसे प्रश्न लाईक 15-20 प्रश्न होते जे मी पूर्णपणे स्किप केले. आणि काही कमेंट्ससुद्धा होत्या जे मी त्याचे उत्तरं ऑलरेडी दिलेले आहेत. तर तुम्ही एवढा विचार करता और तुम्ही एवढं म्हणजे कनेक्ट झालाय त्याच्यासाठी मी खरंच खूप जास्त ग्लॅडफुल आहे. थँक्यू सो मच. तर आता मी या व्हिडिओला इथेच एंड करते. तुमचे आणखी काही प्रश्न असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा. मी नेक्स्ट कुठल्या तरी व्लॉगमध्ये त्याचा आन्सर करेल, डेफिनेटली करेल. आणि चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.